आपल्याला माहिती आहे की मुंबईची भौगोलिक रचना अशी आहे की याच्यामध्ये दरवर्षी आपल्याला नाले सफाईची कामं मोठ्या प्रमाणामध्ये हाती घ्यायला लागतात आणि त्याच्यामध्ये छोटे नाले आणि मोठे नाले अशा दोन पद्धतीची आपण विभागणी केलेली असते. तर यावर्षी साधारणतः आपण जी कामं घेतलेली आहेत ती 225 कोटी रुपयाची कामं आहेत, ज्याच्यामध्ये छोटे नाले आणि मोठे नाले हे दोन्ही त्याचा समावेश होतो. याच्यामध्ये हे जवळपास 250 किलोमीटरचे हे सगळे मिळून नाले आहेत. याचं जवळपास सरासरी जर आपण बघितली तर 30% काम आत्तापर्यंत झालेलं आहे आणि हे शेड्यूलप्रमाणे आहे, कारण साधारणतः पुढचं आपल्याला 1.25 महिना हे काम चालू राहणार. नाले सफाई हा विषय असा आहे की हा फार अगोदर करून पण चालत नाही. हा साधारणतः पावसाळ्याच्या बरोबर त्याचं गणित व्यवस्थित जुळवावं लागतं. तर ते गणित जुळतंय बरोबर. सगळे नाला सफाई आमच्या आता वेळेमध्ये आहे. 1 किंवा 2 वॉर्ड मागे पडले असतील ते सुद्धा आम्ही त्यांना सांगू की लवकर पूर्ण करायचा प्रयत्न करू. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या नालेसफाईमध्ये यावर्षी आपण मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे AI टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे. त्याच्यामुळं कुठला नाला प्रत्येक दिवशी किती साफ होतो, तो गाळ कसा उचलला जातो, तो टिप्परमध्ये किंवा ट्रकमध्ये कसा भरला जातो आणि त्याच्यानंतर त्याची वाहतूक कशी होती याचं पूर्णपणे जिओ टॅगिंग, जिओ मॉनिटरिंग केलं जातं. आणि हे सर्व माहिती जी आहे ही सगळी माहिती सर्व मुंबईकरांना बघण्यासाठी उपलब्ध आहे. त्याचे व्हिडिओ आहेत, त्याच्या ट्रकचे नंबर असतील, त्यानंतर तो गाळ कुठे टाकला जातो, अनलोडिंग कुठं होतं ती माहिती असेल. तर ही सगळी माहिती आमच्या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे. त्यामुळं नालेसफाई पूर्णपणे पारदर्शक करण्यावरती आणि ही माहिती मुंबईकरांच्यापर्यंत पोहोचावी या देखील आम्ही प्रयत्नशील आहे आणि आपल्यामार्फत देखील ही माहिती लोकांच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचावी की जेणेकरून काही ठिकाणी जर काम मागं पडलं असेल, काही नागरिकांच्या सूचना असतील, तक्रारी असतील तर त्याचा देखील आम्ही योग्य तो विचार करू. तर पाण्याखाली आपण ज्या पाणीसाठ्यासाठी ज्या एकंदरीत हिंद माताच्या इथं ज्या टाक्या होत्या त्याच्यात पण यंदा खूप छान काही वेगळं नियोजन करण्यात येणार आहे. नाही, तो जो आहे तो गाळ नाही आहे, तो कचरा जर काही वरती पडला असेल तर ते काढण्याचं काम आपण करू, पण त्याच्यामध्ये गाळ साठण्याचा काही प्रश्न येत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी त्याची जी काही क्षमता आहे त्या क्षमतेवरती काही परिणाम झालेला नाही. पण आपण म्हणता त्याप्रमाणे त्याच्यामध्ये जर फ्लोटिंग कचरा असेल, तरंगता कचरा, तर त्याच्यामध्ये क्षमतेमध्ये जरी फरक पडला नसेल तरी देखील तो दूर काढायचा आम्ही तपासून त्याच्यावरती पण कारवाई करू. पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईसाठी तुम्ही एकंदरीत संपूर्ण पाणी करतात, पण त्याच बाबतीत जर पाहिलं तर अनेक रस्ते जे ते अरुंद झालेले आहेत, खोदकाम चालू, त्यामुळे पाणी मुंबईतून होऊ शकते यंदा असं वाटतं. नाही, हे जे रस्ते कामकामाबद्दल महापालिकेनं, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री, आमचे मंत्री, विधानसभेचे अध्यक्ष यांनी वारंवार बैठका घेऊन आमदारांसोबत, लोकप्रतिनिधींसोबत, नगरसेवकांच्या सोबत आणि अधिकाऱ्यांच्या सोबत भूमिका स्पष्ट केलेली आहे. आणि ती भूमिका अशी आहे की जे रस्ते खोदलेले आहेत हे अर्थातच तात्पुरतं ज्यावेळेला ते काम चालू असेल त्यावेळेला तात्पुरते रस्ते अरुंद होतील, त्याचे जे फुटपाथ असतील त्याच्यावर देखील त्याचा परिणाम होऊ शकतो. पण जे खोदलेली कामं आहेत ती सगळी 31 मेपर्यंत आम्ही पूर्ण करणार आहे आणि त्याच्या अंतर्गत ज्या सेवावाहिनी आहेत त्याच्या जो आपल्याला त्या हलवाव्या लागतात किंवा त्या अधिक सक्षम कराव्या लागतात, त्या कामासकट खोदलेली कामं सगळी पूर्ण होतील. सर, यंदा खड्ड्यांना असुविधा होते ही गोष्ट खरी आहे. सर, यंदा खड्डे भरण्यासाठीचा खर्च कमी झालेला आहे, एक सकारात्मक बाब आहे. काय नक्की आपण याबद्दल? नाही, ज्या प्रमाणामध्ये आपण कॉन्क्रिटीकरण कराल त्या प्रमाणामध्ये खड्डे भरण्याचं काम कमी झालंच पाहिजे. हे आम्ही पहिल्यापासून सर्व आमच्या यंत्रणेला सूचना देऊन ठेवलेली होती. नाहीतर मग एवढं कॉन्क्रिटीकरण करण्याचा काय अर्थच नाही. ज्या वेळेला आपला हा सर्व कॉन्क्रिटीकरणाचा कार्यक्रम पूर्ण होईल त्यावेळेला खड्ड्यांवरचा खर्च हा जवळपास सिंगल डिजिटमध्ये यायला पाहिजे. सर, स्वच्छता होताना पाहायला मिळत नाही आहे. म्हणजे ब्रिजेस आहेत त्याच्या बाजूला जे आहे मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला पाहायला मिळतोय. काही ठिकाणी रेती असेल आणि भुलाबाई देसाई रोडच्या या ठिकाणी काही बाटल्यांचा खच, दारूच्या बाटल्यांचा खच सुद्धा पाहायला मिळतो. काय आपली प्रतिक्रिया असते? कोस्टल रोडची स्वच्छता जर योग्य त्या प्रमाणात नसेल तर आम्ही काळजी घेऊ, कारण कोस्टल रोडच्या प्रोमोनाडचं आणि त्याचे जे अंडरपासेस आहेत त्याचं काम अजून चालू आहे. त्याच्यामुळे त्या डेब्री वगैरे पडल्या असतील आणि हवेने त्या रस्त्यावरती येत असतील तर त्याची काळजी घेतली जाईल, कारण प्रोमोनाडचं काम सुद्धा साधारणतः आपल्याला जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण करायचं आहे.